स्वागत आहे आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 2.6.4 ला आपण सुरुवात करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण स्पेस डायग्राम, वेक्टर डायग्राम, पोलार डायग्राम आणि फनिक्युलर पॉलिगॉन, ठीक आहे, किंवा याला फनिक्युलर डायग्राम सुद्धा म्हटलं जातं। तर हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। मित्रांनो, या पॉइंटवरती फायनल एक्झाममध्ये क्वेश्चन बघा कशा पद्धतीने येऊ शकतात। फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज स्पेस डायग्राम अँड वेक्टर डायग्राम? व्हॉट इज polar diagram? Define polar diagram with one example. What is the use of funicular polygon? Define funicular polygon. State significance of funicular polygon. State for which system of forces it is necessary to construct funicular polygon in graphic statics. अशा पद्धतीने क्वेश्चन हे विचारले जाऊ शकतात मित्रांनो। तर सगळ्यात फर्स्ट पॉइंट जो आहे स्पेस डायग्राम, ह्याच्यावरती आपण डिस्कस करूया। स्पेस डायग्राम म्हणजे काय? द डायग्राम शोविंग एक्झॅक्ट लोकेशन अँड डायरेक्शन ऑफ द फोर्सेस ॲक्टिंग ऑन अ बॉडी इज कॉल्ड ॲज अ स्पेस डायग्राम। स्पेस डायग्राम आपण कशाला म्हणतो? ज्याच्यामध्ये एक्झॅक्ट लोकेशन असतं। आता बघा, हा एक फोर्स आहे, हा एक फोर्स आहे, हा एक फोर्स आहे, त्या फोर्सचं एक्झॅक्ट लोकेशन आपल्याला माहिती आहे। या बॉडीवरती इथे पॉईंटवरती ॲक्ट होत आहेत, हे लोकेशन आपल्याला माहिती आहे। त्याचबरोबर याची डायरेक्शन, या फोर्सची डायरेक्शन आपल्याला माहिती आहे, ही अवे फ्रॉम द पॉईंट आहे, ठीक आहे। सर्व काही आपल्याला बघून भेटतं त्या डायग्रामवरून, ठीक आहे। तर त्याला आपण काय म्हणतो? स्पेस डायग्राम म्हणतो। स्पेस डायग्राम इन जनरल अशा पद्धतीने असते। आपण ऑलरेडी खूप सारे डायग्राम या बघितलेले आहेत, ठीक आहे। लेट अस टेक द केस ऑफ a point under the action of three forces, say P, Q, R as shown in the figure, ठीक आहे। P, Q आणि R, P, Q आणि R अशा पद्धतीने तुम्हाला दाखवलेले आहे। आणि याच्यामध्ये तुम्ही डायग्राम याला नाव देऊ शकता, इथे A, B, C आणि D, जेणेकरून A आणि B याच्यामध्ये जो फोर्स आहे तो P आहे, असं तुम्हाला व्यवस्थितपणे अंडरस्टँड होतं। तुम्ही बघू शकता इथे, वी डेजिग्नेट द फोर्सेस बाय स्पेसेस A, B, B, C and C, D रिस्पेक्टिवली। म्हणजे बघा, स्पेस बघा, हा स्पेस आहे, हा A चा स्पेस आहे, हा B चा स्पेस आहे, हा C चा स्पेस आणि हा D चा स्पेस। ह्याच्यामध्ये एक रिझल्टंट फोर्स त्यांनी ॲक्ट दाखवलेला आहे म्हणून हा D आला, ठीक आहे। आणि A आणि B या दोन स्पेसच्या मध्ये आपला काय आहे? फोर्स आहे। तर अशा पद्धतीनं हा फोर्स सुद्धा आपण रिप्रेझेंट करू शकतो नावाने, ठीक आहे। त्याला स्पेस डायग्राम म्हटलं जातं। द पर्टिक्युलर डायग्राम इन विच स्पेसेस आर मार्क्ड फॉर ईच फोर्स इज कॉल्ड ॲज द स्पेस डायग्राम। ज्या फोर्सच्या भोवती आपण अशा पद्धतीनं स्पेस मार्क करतो, ठीक आहे, तर जेणेकरून आपल्याला P फोर्स हा कोणत्या दोन स्पेसमध्ये आहे? A आणि B या स्पेसमध्ये आहे, ठीक आहे, त्याला आपण स्पेस डायग्राम म्हणू शकतो, ठीक आहे। नेक्स्ट बघा, द फोर्स P इज नेम्ड ॲज AB, Q इज नेम्ड ॲज BC, R इज नेम्ड ॲज CD. हिअर द फोर्स आर मार्क्ड इन अ क्लॉकवाईज डायरेक्शन, ठीक आहे। या डायग्राममध्ये आपण क्लॉकवाईज डायरेक्शन फोर्सेस जे आहेत किंवा स्पेस जो आहे तो आपण मार्क केलेला आहे, जसं A, B, B to C, C to D, ठीक आहे। त्याच पद्धतीने आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन सुद्धा मार्किंग करू शकतो, A to B, B to C आणि C to D अशा पद्धतीनं, ठीक आहे। त्यानुसार जे काय नोटेशन आहे ते सुद्धा चेंज होतं मित्रांनो, तुम्ही हे वाचून बघू शकता, ठीक आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट बघा, ही झाली आपली कनकरंट फोर्स सिस्टीम, ठीक आहे। जे काय फोर्स आहे ते सर्व काही एकाच पॉईंटमधून जात आहेत। जर फोर्सेस जर एका पॉईंटमधून जात नसतील, बघा, स्पेस आर मार्क्ड इन सक्सेशन आयदर इन क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन बाय बॉईज नोटेशन। जनरली द क्लॉकवाईज मार्किंग इज यूज्ड। आपण जनरली क्लॉकवाईज मार्किंग यूज करतो। जर अशा पद्धतीनं फोर्स सिस्टीम असेल, एकाच पॉईंटमधून जात नसेल, आपल्याला पॅरलल फोर्स सिस्टीम दिलेली आहे, तर अशा कंडिशनमध्ये आपण बघा, स्पेस बघा, हा बीम आहे, हा बीमच्यावर इथे एक फोर्स आहे, याच्या इकडे एक स्पेस आहे म्हणून याला A नाव दिलं, इथे B नाव, इथे C नाव, इथे D नाव, आणि ह्या दोन फोर्सेसच्या आतमध्ये जो काही स्पेस आहे त्याला आपण E नाव दिलं, ठीक आहे। अशा पद्धतीनं तुम्ही स्पेस डायग्राम काढू शकता, ठीक आहे। अनलाईक पॅरलल फोर्स सिस्टीम आहे ही, अशामध्ये अशा पद्धतीने जे काही नावं आहेत ते नावं दिले जातात मित्रांनो। ही डायग्राम आणि ही डायग्राम दोन्ही वेगवेगळे आहेत मित्रांनो, या दोघांचा काही एकमेकांशी ताळमेळ नाही आहे। याच्यामध्ये आपल्याला सिम्पली सपोर्टेड बीम विथ पॉईंट लोड सिस्टीम दिलेली आहे आणि याच्यामध्ये आपण हे स्पेस मार्क केलेले आहेत।
आणि इथे जे आहे ते अनलाईक पॅरल फोर्स सिस्टीम दिलेली आहे आणि याच्यामध्ये दोन फोर्सच्या मध्ये जो काय स्पेस आहे त्याला आपण इथे नावं दिलेली आहेत. ठीक आहे, जेणेकरून ए बी इज इक्वल टू पी होतो. ए बी इज इक्वल टू पी, क्यू इज इक्वल टू बी सी, आर इज इक्वल टू सी डी, एस इज इक्वल टू डी आणि टी इज इक्वल टू ई एफ. अशा पद्धतीने आपण त्याला मार्किंग ही करू शकतो. समजलं स्पेस डायग्राम म्हणजे कशा पद्धतीने असते, काय असते ते. ठीक आहे, याच्यानंतर नेक्स्ट जी आहे ती वेक्टर डायग्राम. वेक्टर डायग्राम बघा, आफ्टर ड्रॉइंग द स्पेस डायग्राम all the forces are represented graphically in order by straight line which are called by the same names but using small letter instead of the capital one. Such diagram is called as a vector or force diagram. तर बघा मित्रांनो, फोर्स आणि वेक्टर डायग्राम म्हणजे काय असतं बघा, ही जी आपल्याला फोर्स सिस्टीम दिलेली आहे, स्पेस डायग्राम दिलेला आहे. ठीक आहे, ही स्पेस डायग्राम याच्यावरून आपण बघा हा पी पॉईंट आहे, तर इथे मॅग्नेट्यूड डायरेक्शन पी पॉईंट आपण मार्क करतो, इथे पी पॉईंट आहे. ठीक आहे, पी. त्याच्यानंतर आर क्यू कसा आहे, अशा पद्धतीने डाऊन डायरेक्शनला आहे, अशा पद्धतीने डाऊनवर्डला येतो आपण. त्याच्यानंतर आर कसा आहे, अशा पद्धतीने आपण जी डायग्राम ड्रॉ करतो. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, वेक्टर डायग्राम म्हणतो. आता जेव्हा आपण एक्झाम्पल बघू मित्रांनो, तेव्हा तुम्हाला ही कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर होईल की कशा पद्धतीने आपण स्पेस डायग्राम ही वेक्टर डायग्राममध्ये कन्वर्ट करतो. तेव्हा तुम्हाला हे पूर्णपणे जी काय डेफिनेशन आहे ती समजून जाईल. तात्पुरती ही डेफिनेशन तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा. इन दिस डायग्राम each force acting on a body is shown in the magnitude, direction and sense. This vector diagram is a polygon of force and the closing side of the polygon from start to end represent the resultant in magnitude, direction and sense. तर जी काय आपली स्पेस डायग्राम आहे त्याच्यावरून आपण वेक्टर डायग्राम ड्रॉ करतो मित्रांनो. आणि वेक्टर डायग्राममध्ये ड्रॉ करत असताना आपला ट्रायंगल येईल किंवा पॉलिगॉन येईल. ठीक आहे, एक्स वाय झेड येईल. तर अशा पद्धतीने आपण ड्रॉ करत जातो आणि जी काय शेवटची साईड राहते, क्लोजिंग साईड राहते ही आपल्याला रिझल्टंट म्हणून ॲक्ट होते. ठीक आहे मित्रांनो, व्यवस्थितपणे लक्ष देऊन ऐका काय म्हणतो ते. जेव्हा आपण एक्झाम्पल बघू तेव्हाच तुम्हाला या सर्व काही कन्सेप्ट जे आहेत ते क्लिअर होणार आहेत. स्पेस डायग्राम काय असते, वेक्टर डायग्राम काय असते. ठीक आहे, सध्या तात्पुरतं फक्त हे लक्षात ठेवा, एकदा दोनदा वाचून काढा काय म्हणतो ते बघा. त्याच्यानंतर जेव्हा आपण एक्झाम्पल बघू, एक्झाम्पल बघितल्यानंतर तुम्ही हे नोट्स जे आहेत ते रीड करा, तेव्हा तुम्हालाही स्पष्टपणे समजून जाईल की वेक्टर डायग्राम म्हणजे नेमकं काय असतं ते. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट डायग्राम आहे पोलार डायग्राम. पोलार डायग्राम बघा, पोलार डायग्राम इज ऑब्टेन्ड फ्रॉम द वेक्टर डायग्राम. वेक्टर डायग्रामच्या नंतर किंवा वेक्टर डायग्रामचा यूज करून आपण पोलार डायग्राम ड्रॉ करतो. तर ती ड्रॉ कशी करतो बघा. टू कन्सिस्ट अ पोलार डायग्राम एनी पॉईंट ओ नाउन ॲज अ पोल इज चूजन नियर द वेक्टर डायग्राम नॉट ऑन द स्ट्रेट लाईन रिप्रेझेंटेड द वेक्टर डायग्राम अँड द पॉईंट्स ऑन द वेक्टर डायग्राम आर जॉईंड टू ओ. द लाईन ऑब्टेन्ड इन धिस वे आर नाउन ॲज रेज. त्याला आपण रेज म्हणतो. तर बघा पोलार डायग्राम कशा पद्धतीने फाइंड आउट करतो मी तुम्हाला डायरेक्ट एक्झाम्पलमध्ये सांगतो. तर बघा मित्रांनो, ही स्पेस डायग्राम आहे. ठीक आहे, सगळे पॉईंट ही सगळे फोर्सेस हे एकाच पॉईंटमधून जात आहेत हे आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर फोर्सची डायरेक्शन दिसत आहे. त्याचबरोबर आपण स्पेस मार्क केलेला आहे म्हणून याला आपण काय म्हणतो, स्पेस डायग्राम म्हणतो. त्याच्यानंतर वेक्टर डायग्राम बघा. वेक्टर डायग्राम आपण कशी ड्रॉ करतो बघा, तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगतो. तर बघा मित्रांनो, आपला ओ पॉईंट इथे आहे, स्टार्टिंग पॉईंट. ठीक आहे, स्टार्टिंग पॉईंट आता इथे आपला ए आहे, ए टू बीच्या मध्ये फोर्स काय आहे, एफ आहे. याचं डायरेक्शन बघा या डायरेक्शनला आहे. तर याला पॅरलल आपण लाईन एक ड्रॉ करतो इथे. ठीक आहे, आणि याची जेवढी मॅग्निट्यूड आहे, फोर्स समजा जर 10 असेल तर आपण 1 सेंटीमीटर इज इक्वल टू जर 10 म्हणलं तर आपण ही 1 सेंटीमीटरची लाईन ही ड्रॉ करतो. जेव्हा आपण एक्झाम्पल बघू ग्राफिकल एक्झाम तेव्हा मी तुम्हाला हे सर्व काही सांगतो. आता फक्त शॉर्टमध्ये सांगतो. ही जशी डायरेक्शन आहे त्याच डायरेक्शन आपण इथे लाईन ड्रॉ केली, आपल्याला बी पॉईंट भेटला. ठीक आहे, बी पॉईंट भेटल्यानंतर बी टू सी आपण जाणार. बी टू सीच्या मध्ये फोर्स कुठला आहे, F2 आहे. याची डायरेक्शन बघा अशा पद्धतीने आहे. तर या बी पॉईंटपासून याला पॅरलल लाईन आपण इथे ड्रॉ करणार मित्रांनो. तिथे आपल्याला पॉईंट भेटतो सी. हा फोर्स F2 जो आहे तो याला पॅरलल आहे. त्याच्यानंतर सी पॉईंट भेटल्यानंतर मित्रांनो सी टू डी मध्ये फोर्स कुठला आहे, F3 फोर्स आहे. याची डायरेक्शन याला आहे. तर या फोर्सला पॅरलल आपण सी पॉईंटमधून एक लाईन ड्रॉ करतो. आता ही लाईन कशी ड्रॉ करतो आपण, रोलरच्या साहाय्याने ही लाईन जी आहे ती ड्रॉ करतो. रोलर कशा पद्धतीचा असतो तो तुम्हाला सांगतो मी.
तर मित्रांनो अशा पद्धतीची पट्टी असते, ठीक आहे. तुम्हाला ही स्केल जी आहे ती आणावी लागेल. एक तर 30 सेंटीमीटरची असते किंवा 15 सेंटीमीटरची, दोन टाईपची असतात. एक छोटी असते आणि एक मोठी. तुम्हाला 15 सेंटीमीटरची पण भेटते आणि त्याचबरोबर 30 सेंटीमीटरची सुद्धा मार्केटमध्ये दोन पट्ट्या असतात. त्याला रोलर म्हटलं जातं, ठीक आहे. या रोलरच्या साहाय्याने तुम्ही या ज्या काही पॅरलल लाईन आहेत, याला पॅरलल लाईन जी आहे ती ही ड्रॉ करू शकता, याला पॅरलल लाईन ही पॅरलल लाईन ड्रॉ करू शकता, याला पॅरलल लाईन जी आहे ती ही ड्रॉ करू शकता. आणि ह्या स्टार्टिंग आणि एंड पॉईंटला जी जोडणारी लाईन असते ती आपला रिझल्टंट असतो, ठीक आहे. या सर्व कन्सेप्ट आपण नंतरही शिकणार आहोत एक्झाम्पलमध्ये. त्याचबरोबर पॉलिगॉनचा लॉ आपल्याला बघायचा आहे, ट्रायंगुलर लॉ बघायचा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा समजणार आहे, ठीक आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये बघा समजलं का स्पेस डायग्राम म्हणजे कशी असते आणि वेक्टर डायग्राम या दोन्ही डायग्राममध्ये काय चेंजेस असतो. जरी समजलं नसेल तरी आपल्याला नेक्स्ट टाईमला अजून समजणार आहे मित्रांनो. याच्यानंतर हे एक्झाम्पल बघू शकता, याच्यामध्ये पॅरलल फोर्सेस दिलेले आहेत, ठीक आहे. जेव्हा पॅरलल फोर्स दिले जातात तेव्हा आपल्याला पोल डायग्राम ही काढावी लागते. तर अशा पद्धतीनं फोर्सेस आहेत. या पॅरलल फोर्सेस ही झाली तुमची स्पेस डायग्राम, ठीक आहे. दोन फोर्सेस आहेत, याच्यात दोन फोर्सेस, इथे एक फोर्स आहे, इथे एक फोर्स आहे. याच्या दोन फोर्सेसच्या मध्ये नाव दिलेले आहेत, ए नाव दिलेलं आहे, बी नाव दिलेलं आहे आणि सी नाव दिलेलं आहे. याच्यामुळे ही झाली तुमची स्पेस डायग्राम, ठीक आहे. तर याच्यावरून या दोन फोर्सेसवरून आपण वेक्टर डायग्राम तयार केलेली आहे, ए टू बी, ठीक आहे, आणि बी टू सी. आता ही वेक्टर डायग्राम कशी तयार करतात हे तुम्हाला सांगणार आहे पण नंतर, ठीक आहे. थोडं सध्या समजून घ्या की वेक्टर डायग्राम कशाला म्हणतात, स्पेस डायग्राम कशाला म्हणतात आणि पोलर डायग्राम. तर ही जी लाईन आहे याच्या साईडला आपण अशा पद्धतीने एक ओ पॉईंट मार्क करतो आणि ओ पॉईंटमधून हा ए पॉईंट, हा बी पॉईंट आणि हा सी पॉईंट आपण जोडतो. याला आपण काय म्हणतो, रेज म्हणतो. तर ही अशा पद्धतीनं जिथे आपण ह्या वेक्टर डायग्रामच्या राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला तुम्ही कुठेही हा पोल जो आहे तो मार्क करून अशा पद्धतीनं रे ड्रॉ करू शकतात. या डायग्रामला म्हटलं जातं पोलार डायग्राम मित्रांनो, डायग्राम म्हटलं जातं आणि त्याचीच डेफिनेशन या इथे तुम्हाला वर्डिंगमध्ये दिलेलं आहे. याच्यानंतर नेक्स्ट बघा फनिक्युलर पॉलिगॉन काय असतो बघा. वेन द हेल्प ऑफ द रेज ऑफ पोलार डायग्रामच्या साह्याने आपण फनिक्युलर पॉलिगॉन हा ड्रॉ करतो, ठीक आहे. फनिक्युलर पॉलिगॉन इज कन्स्ट्रक्टेड इन स्पेस डायग्राम आणि हा कुठे आपण ड्रॉ करतो, स्पेस डायग्राममध्ये हा ड्रॉ करतो. इन फनिक्युलर पॉलिगॉन द फर्स्ट अँड द लास्ट लाईन इज produced to meet each other at a point. This is the exact point through which the resultant passes. This point is known as a point of application of the resultant. म्हणजे बघा फनिक्युलर डायग्राम बघा. आता तुम्ही ही डेफिनेशन पूर्णपणे वाचली आहे. एकदा व्हिडिओला पॉज करा, अजून एकदा व्यवस्थितपणे डेफिनेशन वाचा, काय म्हटलेलं आहे ते बघून घ्या, ठीक आहे. तर जे काय आपण रेज ड्रॉ केलेले आहेत पोलार डायग्रामचे, तर याच्या साहाय्याने आपण इथे, ठीक आहे, स्पेस डायग्राममध्ये आपण फनिक्युलर पॉलिगॉन ड्रॉ करतो. तर बघा ही जी लाईन आहे या लाईनला आपण ही लाईन पॅरलल ड्रॉ करतो, या लाईनला आपण ही लाईन पॅरलल ड्रॉ करतो आणि या लाईनला आपण ही लाईन पॅरलल ड्रॉ करतो, ठीक आहे. फक्त लक्षात ठेवा मित्रांनो ही कशा पद्धतीने ड्रॉ केली जातात हे मी तुम्हाला येणाऱ्या नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगणारच आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण डेफिनेशनमध्ये बघितलेलं आहे जी काय फर्स्ट लाईन आहे आणि सेकंड लाईन हे दोन्ही एकमेकाला जिथे बायसेक्ट होतात त्या पॉईंटमधून आपला रिझल्टंट हा पास होतो मित्रांनो, ठीक आहे. तर फनिक्युलर पॉलिगॉनचा हा यूज आहे. या फनिक्युलर पॉलिगॉनमुळे आपल्याला जी काय पॅरलल नॉन कन्करंट फोर्स सिस्टीम आहे, ठीक आहे, त्याचा आपल्याला रिझल्टंटचं लोकेशन फाइंड आउट करण्यासाठी फनिक्युलर पॉलिगॉनचा आपल्याला यूज होतो, ठीक आहे. आणि कशा पद्धतीने रिझल्टंट पास होतो हे सर्व काही आपण याच्यामध्ये डेफिनेशनमध्ये बघितलेलं आहे. थोडंसं अवघड आहे मित्रांनो, पण काळजीपूर्वक लक्ष द्या. येणाऱ्या नंतरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला हे पूर्णपणे जी काय डेफिनेशन आहे ती तुम्हाला पूर्णपणे समजून जाईल. याच्यानंतर नोट बघा. इन केस ऑफ कोप्लेनर कन्करंट फोर्स सिस्टीम ओनली टू डायग्राम्स, स्पेस डायग्राम आणि वेक्टर डायग्राम आर नेसेसरी टू फाइंड द मॅग्निट्यूड, डायरेक्शन अँड पोझिशन ऑफ द रिझल्टंट. जेव्हा आपल्याला कोप्लेनर कन्करंट फोर्स सिस्टीम असते याच्यामध्ये आपल्याला फक्त दोनच डायग्रामची आवश्यकता असते. रिझल्टंटचा मॅग्निट्यूड, डायरेक्शन आणि पोझिशन फाइंड आउट करण्यासाठी फक्त दोन डायग्रामची आवश्यकता असते. एक म्हणजे स्पेस डायग्राम आणि दुसरी म्हणजे वेक्टर डायग्राम, ठीक आहे. जर याच नंतरच्या केसमध्ये बघा, इन केस ऑफ द ओनली कोप्लेनर नॉन कन्करंट फोर्स सिस्टीम असेल, पॅरलल फोर्स सिस्टीम असेल, तर अशा केसमध्ये इट इज नेसेसरी टू कन्स्ट्रक्ट द पोलार डायग्राम अँड फनिक्युलर polygon in graphic statics. The point of application of the resultant can be found out with the help of this diagram.
द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट कॅन बी फाउंड आउट विथ द हेल्प ऑफ द स्पेस डायग्राम अँड वेक्टर डायग्राम. ठीक आहे. जर जेव्हा आपल्याला कोप्लेनार नॉन कन्करंट फोर्स सिस्टीम दिली असते किंवा पॅरलल फोर्स सिस्टीम दिली असेल तर अशा केसमध्ये आपल्याला स्पेस डायग्राम, वेक्टर डायग्राम, त्याचबरोबर पोलार डायग्राम आणि फनिक्युलर पॉलिगॉन या चौघांची गरज असते. कशासाठी? रिझल्टंटचं जे काही मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन आहे ते फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला या चारही डायग्रामची गरज लागते. तर जेव्हा आपण एक्झाम्पल बघू त्यावेळेस तुम्हाला हे पूर्णपणे सर्व काही डायग्राम जे आहेत कशा पद्धतीनं कोणत्या केसमध्ये हे जे दोन नोट आहे 1 आणि 2 ही खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. हे सर्व काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जे काय आपण थेरी पार्ट बघितला हा तुम्हाला आपण एक्झाम्पल बघितल्यानंतर तुम्हाला व्यवस्थितपणे समजून जाईल. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ इथे संपलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आपण डिस्कस करूयात. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.